कावर रुपयाची किराया आला ना मग? हां, किराया भरत आला ना म्हटलं एका महिन्याचा. आता किराया द्यायला का ना आपल्याला? एक महिना होत आला आणि म्हटलं अजून तर तुमच्या दुकानाचा एक महिना वाचच आहे. केव्हा भेटन मग पैसे? म्हटलं ते घर मालकी नुसती म्हटलं दिवसातून 15 वेळा येते घरात. हां, नुसतं हे खाऊन असं हे खाऊन तसं करते आणि म्हणते का हे असं राहिलं तर म्हणते मला किराया वाढून पाहिजे म्हणते. हां, आणि आता महिनाही भरत आला. सांगा ना मग कसं काय करतात आता? काय करू मी? माझ्या तर काही दिमागात नाही येऊन राहिलं काय करू. तो किती कमावून कितीक नाही. सकाळ होऊन राहिली तेव्हापासून चाललो म्हटलं दुकानात, तर तेच रात्री येऊन राहिलो. पहिले मस्त घुमो म्हटलं इकडे तिकडे, काही टेन्शन नाही राहिलं कोणत्या गोष्टीचा. आता तर जेव्हा खावाचं टेन्शन, राशनचं टेन्शन, घरात खर्चाचं टेन्शन, किरायाचं टेन्शन, सारे टेन्शन येऊन गेले. पहिल्यांदा म्हटलं मोबाईल घेतला तेव्हापासून माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे ना, तुझ्या मोबाईलमध्ये आहे ना माझ्या मोबाईलमध्ये आहे. आता नाही का मला रश्मी आपल्या चुकीचा नाही का लय अहसास होऊन राहिला म्हटलं. तुया तर नाही माहीत तुला होऊन राहिला का नाही होऊन राहिला, तर पण म्या जी चुकं केली म्हटलं त्याचा मला लय अहसास होऊन राहिला. असं वाटते का खरंच मी जर पहिलेच बाबाचं ऐकलं असतं आणि कामधंद्याला गेलो असतो ना, तर लय चांगलं झालं असतं, लयच चांगलं झालं असतं. हे दिवस म्हटलं आपल्याला पाहा नसते लागले, कोणाच्या दरवाजे आपल्याला राहा नसतं लागलं. हो रुपेशजी, मला असंच वाटून राहिलं. जर मी चांगल्यानं राहिली असती ना सासू सासऱ्यासोबत नंदेसोबत, तर म्हटलं आज हे घडलंच नसतं म्हटलं. इथं तर हे किरायवाली म्हणते असं काऊन ठेवलं, तसं काऊन ठेवलं, तसं काऊन केलं, एवढ्या वेळपर्यंत कोण झोपली आहे, फॅन काऊन चालू आहे, बस अशीच करून राहिली. जरासं एवढ्या गरमीत म्हटलं फॅन लावा, कूलरही नाही आपल्या इथे. तर हां, तेवढसा फॅन आहे म्हटलं तर दुपारी इथे फॅनही नाही लावू देत. म्हणते नाही म्हणते बिल येते म्हणते, बंद करा संध्याकाळी लावजा म्हणते. एवढ्या उन्हात अनात म्हटलं तसंच बसा लागते. बसाले बाहेरही कुठं जाऊ, ओळखीचं ना पाडकीचं नाही, कोणी कोणाच्या घरी जाऊ. आता मला तर भलतंच जीवावर येऊन राहिलं इथं राहणं. अहो रश्मी, आता करतो तरी काय, नाही राहणं होऊन राहिलं तर काय करतो सांग ना. आता म्हटलं चांगलं होतं तिथं, मस्त ऐशीत होतं, तर तुझ्याही म्हटलं खाणं जीवावर येऊन राहिलं होतं तिथं. तुही माजल्यासारखी करून राहिली होती आणि मी माजल्यासारखं करून राहिलो होतो. दोघीची म्हटलं गलती आपल्या अंगात आली. अंगात यासाठी काय करतो मग आता? आता नाईलाज आहे ना, आता राहाच लागते आपल्याला. आता म्हटलं किराया भरत आला. आता काय मी ते घर मालकीन काय म्हणते आणि काय नाही. तो एक तर म्हटलं रूममधून बाहेर निघाव का तसंच तुझ्या घराने चालू करून देते ते. इथं असं ठेवलं तुझ्या बायकोनं, तिथं तसं टाकलं तुझ्या बायकोनं, तुझी बायको अशी तुझी बायको तशी, आणि तू तर एवढी बच्चत आहे. आता काय बोलू तुले मी? एक वेळा माणसानं म्हटलं समोरच्या व्यक्तीनं तर ऐकून घ्यावं, नाही टाकावं. आपल्याला समजत नाही का समोरचा व्यक्ती कसा आहे कसा नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला नाही आवडत गयाटा, तर कमीत कमी आपण तर सुधराव ना. तर आपण जसंच आहे तसंच. आणि तुझ्या मागं म्हटलं ते तुले तर बडबड करते, मलाही बडबड करते तुझ्या बरोबर. बरोबर बडबड करायला तिकडे म्हटलं दिवसभर त्या मालकाचे बोलणे ऐकाव आणि घरी नाही आलं त्या घर मालकींचे बोलणे ऐकाव. तशी म्हटलं हे घर मालकीन पहिले किती चांगली राहा माझ्यासोबत. माझ्या मैत्रिणीची म्हटलं आईच होय ना ते, आम्ही लहानपणापासून एकाच शिकलो, एकाच वर्गात शिकलो. तर म्हटलं किती चांगली बोले, किती चांगली हे करे म्हटलं. आणि आता राहिले नाही आलो त्याच्या घरी तर मार कटर 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 करते, सगळ्या गोष्टीचा कटर कटर करायला. हो रुपेशजी, मी काय म्हणतो, चलता काय आपल्या घरी? आपल्या घरीच जाऊ आपण. आपल्याच घरी जाऊ? अहो कोणत्या तोंडाने जाशील तर आपल्या घरी? कोणत्या तोंडाने जाशील तू सांग ना. एवढं म्हटलं भांडून कुंडून आलो, एवढी नाक उंच करून आलो त्याच्या समोर का करून घेऊ आम्ही, जगून घेऊ आम्ही, कमावून घेऊ आम्ही, राहून घेऊ कुठेही. आणि आता तोंड घेऊ, कोणतं तोंड घेऊन जातं तिथं? तोंड घेऊन झाले. तुझ्याबरोबर म्हटलं मी लागून गेलो तुझ्या नांदी लागाले. आणि एवढं चांगलं म्हटलं ऐशीचं जीवन म्हटलं मी खराब केलं. मै आई मै बाबा म्हणे ना ते खरंच होतं. बाबू जाय रे कामावर तर त्याला नाहीच म्हणू, बाबू इथं जाय रे कामावर तर त्याला नाहीच म्हणू. आता जेव्हा मला लोकांच्याकडे काम करायला लागून राहिलं ना, तेव्हा म्हटलं पैशाची अहमियत समजून राहिली मध्ये, कसा पैसा कमावणार आहे ते. तर आता म्हटलं 2 रुपये खर्च करायला मन नाही करत 2 रुपये खर्च करायला. का राहू द्या बा ते 2 रुपये राहील तर त्यानं म्हटलं कमीत कमी माचीस तरी येते. चूल पेटवाले माचीस येते म्हटलं, त्याच्यात 2 माचीसा येते. इथपर्यंत जुगत करून राहिलो. पहिल्यांदा म्हटलं आयुष्यात बिना रिचार्जचा मोबाईल चालून राहिलो. आता मलाही समजून राहिलं जीवन कसं राहते म्हणून. खरंच जर असं वेगळं नसतो निघालं ना, तर मलाही म्हटलं पैशाची जाणीव नसती राहिली. नाही राहिली मला पैशाची जाणीव. मी काय म्हणतो रुपेशजी, असं करा ना हो. आपण म्हटलं जाऊ आपल्या घरी, जाऊन त्याच्या पाया पडू, काही करू, त्याला माफी मागू आणि दरवाजातच राहू म्हटलं. पण तिथंच राहू. काय करता हो इथं बोलणे ऐकून म्हटलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोलणे ऐकल्यापेक्षा म्हटलं त्याच्या 2 झापडा खाली पुरण आपल्याला, पण इथं राहणं नाही पुरण. रुपेश आहे का रे घरात? रुपेश, रुपेश. का हो रुपेशजी, या तर घरमालकींचा आवाज दिसून राहिला मध्ये. किराया मागासाठी आल्या वाटते त्या. हो याच्यासाठी आल्या असन, नाही तर कायले ठोकला असतं त्यानं दरवाजा. या ना काकू, या ना अंदर या ना. काकू बसा ना, बसा काकू इथं बसा. नाही मी बसागिसासाठी नाही आली, बसायचं नाही आहे मला. मी तुझ्यासोबतच बोलायला आली होती. म्हटलं उद्या किरायाचा शेवटचा दिवस आहे म्हटलं महिन्याचा. आता त्या जे पैसे दिले होते ॲडव्हान्स ते संपले, तर म्हटलं आता तुला किराया द्यायला पण नाही हा महिन्याचा. ते तर ॲडव्हान्समध्ये चालला जाईल. आता ह्या महिन्याचा किराया देऊन दे आणि
म्हणते तर मग राहा तुम्ही. काकू 2-4 दिवस टाइम लागून किरायले. कारण की नाही का महिना सध्या भराचा आहे म्हटलं दुकानाचा. मला जसा पैसे भेटते मालक मला जसा पैसे देते तसंच म्हटलं मी तुम्हाला किराया देऊन देतो. 2,000 द्यायचे आहे ना. मागच्या महिन्यात 2,000 दिले होते आणि आता देऊन 2,000 रुपये. नाही 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 2,000 गिनजार नाही आता म्हटलं किराया वाढला आणि म्हटलं मला चांगले चांगले किरायेदार भेटून राहिले ते जे मला जास्त पैसे देऊन राहिले. आता म्हटलं मला 4,000 रुपये किराया लागल. काय काय काकू 4,000 रुपये? हो रुपेश 4,000 रुपये लागून मला बाबू किराया. आता म्हटलं कालच किरायावाले आले होते 5,000 रूम मागून राहिले होते म्हटलं मला. पण मी त्याला नाही म्हटलं कारण की कसं तुला जबान दिली होती की नाही. तर म्हटलं मला 4,000 रुपये लागन बाबू. त्यासाठी म्हटलं 1,000 रुपये कमी करतो मी. पुढच्या महिन्यापासून मला 4,000 रुपये लागन. विचार करा राहायच्या अगोदर. आणि काय आहे तर आता तू ओळखी पाडकीचाच आहे तर 2-4 दिवस उशिराच आहे म्हणा. पण देऊन त्याचे किरायाचे पैसे पण जास्त नाही. मी 3 दिवस वाट पाहिन. 4थ्या दिवशी मला किराया हातात लागल. पण काकू 4,000 लय होते ना व? लय होते ना 4,000. 4,000 मध्ये तर म्हटलं स्लॅबचे घरं भेटते. 1 रूम भेटते स्लॅबचं 4,000 रुपयामध्ये. हे तर मातीचंच घर आहे. मातीच्या घराचे एवढे पैसे. बाई रश्मी पहिले विचार आपण असा करा लागते का आपण स्लॅबच्या घरात राहण्याच्या लायकीचे आहे काय म्हणून. एवढा गयाटा टाकता म्हटलं तुम्ही तो साफ करासाठी म्हटलं मला 1-1.5 हजाराची बै लावा लागून राहिली. मग तो पैसा कोण देईन? कोण देईन तो पैसा? तुम्ही तर तुमची वापर सुधारणार नाही आहे. मग तर मला घ्यास लागेल. आणि तसाही म्हटलं मला 5,000चा किरायेदार आहे. मग मी कायले फालतूस तुम्हाला ठेवू इथं काही गरजच नाही ना ठेवायची. आणि 4,000 देत असाल तर राहायचं ते मातीचं घर राह का ते काय म्हणते तर टाट्याचं घर राह का ते परदेचं घर राह. पण म्हटलं तुम्हाला 4,000 रुपये द्यायला लागून तेव्हा कुठं म्हटलं या घरात राहा. आणि तुम्हाला जर झेपत नसेल तर तुम्ही खाली करून जाऊ शकता. बिलकुल जाऊ शकता म्हटलं. पण काकू थोडेसे कमी करा ना व पैसे. लय जास्त झाले ना. नाही रुपेश आता म्हटलं बरोबर सांगितले. जर तुला पटत नसेल तर तो बायकोले घे. तुमचं काय सामान आहे घ्या आणि जा म्हटलं दुसरीकडे पहा. तुम्हाला स्वस्तात जिथं भेटत असेल तिथं. तर या घरात बिलकुलही राहायचं नाही म्हटलं. बिलकुलही नाही. एक तर म्हटलं मला तशीच वापरणी होऊन राहिली मला तसं तर पाहिजेच नव्हतं किरायदार. मला तर एवढ्या पैशाने मागून राहिले होते लोक. पण मी कोणाला दिलं नाही म्हटलं. फक्त तुला दिलं होतं कारण की तेही मैची पोट्टी म्हणून राहिली होती म्हणून. देऊन दे ना वाई तर म्हणून देऊन दिलं होतं म्हटलं. नाही तर मला द्यायची काही गरज नव्हती. आणि ह्या किरायाच्या भरोसे काही मी आहे नाही का मला किराया भेटन तेव्हाच मला भागल. पण आता तुम्ही राहता तर एक डोकंदुखी म्हटलं मग जास्तच वाढून गेली. डोकंदुखी वाढवाले तर म्हटलं आता मला 4,000 रुपये किराया लागन. तुमच्याकडून होत असेल तर द्या नाही तर मग खाली करा. पण काकू मी आता जाणून बुजूनच सांगितला येईल 4,000 रुपये किराया. जाणून बुजून सांगितला कारण की याच्या बायकोची मला काही वापर पटत नाही. मला पटतच नाही तिची वापर. मला म्हणतं करते का केव्हा जाते माझ्या घरातून आणि केव्हा नाही. माझ्या घराले म्हटलं पूर्ण उखंडा बनवून ठेवून दिलेला. इथं गयाटा तिथं गयाटा. रोज म्हटलं कामधंदे सोडून 50 वेळा या लागते इले पाहाले. कुठं काही टाकलं काय, कुठं काही सोडलं काय, कुठं काही पडलं आहे काय. मग एवढं कामधंदे सोडून हिच्या मागं राहिल्यापेक्षा नाही असलेलं बरं. आणि याच्या 2,000 रुपयातच मग घर चालन असं काही आहे नाही. हे नाही तर दुसरे येईल नाही तर किरायदार. आणि नाही आले तरी काही मला एवढा काही गम आहे नाही. याच्या 2,000 काही माझं आयुष्य थोडी ना चालून राहिलं. पण एवढे गिदाडे आणि एवढे म्हटलं काय म्हणते आले अलगरची लोक मला पाहिजेच नाही माझ्या घरात. बस झालं म्हटलं एका महिन्याच्या मुलाचा. आता बिलकुलही नाही. मला माहीत आहे ना एवढा किराया जर यायला सांगितला ना तर हे बिलकुल म्हटलं इथं राहणार नाही. हे इथून पळ काढण आणि मला तेच पाहिजे ना. मला पाहिजेच नाही माझ्या घरात. बिलकुलही नाही पाहिजे. कावर रुपेशजी पहा ना कशी बोलली हे. हे म्हटलं घरमालकीन कशी बोलली. हिरे तर बोलायचं काही हेच नाही आहे. उठते सुटते आणि बस हेच एकच शब्द म्हणते घर खाली करा. आणि आता पहा ना किती पैसे वाढवून टाकले. एवढे पैसे वाढवून तर तुम्हाला तर इनमीन 8,000 रुपये पगार आहे. एका महिन्याचे तुम्ही 8,000 कमवान आणि 4,000 जर इले द्यान तर 4,000 आपण घर कसं भागू. कसं भागू. मग तर त्याच्यानंतर आपलं जेवण खावण सगळं काही दुःख सुख मोबाईलचा रिचार्ज सगळं चिंताच्यात. तुम्हाला जाय आले पैसे पाहिजे ऑटोनं. तुम्ही तर गाडी तिथंच ठेवून आले. कसं करू आपण. मला तर काही डोक्यात येऊन राहिलं काय करावं काय नाही. तर मला तर सगळ्या गोष्टी वरतून चालल्या डोक्याच्या. रश्मी हे सगळं तू यानं होऊन राहिलं. मग जीवन हे बरबाद फक्त तू यानं होऊन राहिलं म्हटलं. सुखाची जिंदगी मी दुःखात टाकून दिली. दुःखात टाकाले मग म्हणतो असं करून राहिलं का बस आता सगळं सोडसाड करावं आणि चाललं जाऊ आईच्या घरी. बस तिथंच राहतो आणि तिथंच त्याच्या घरासमोरच राहतो. त्यानं अंधारही नाही घेतलं ना तर समोरच राहीन. तिथंच झोपला राहीन. तिथंच पडला राहील. त्याला आज ना उद्या तर मग कदर येईल. खरंच रुपेशजी खरंच मला माझ्या गलतीचा लय विचार येऊन राहिला आता. खरंच मी लय मोठी चूक केली. स्वतःही म्हटलं एवढ्या चांगल्या घरातून बाहेर निघाली आणि तुम्हाला तुमच्या मायबापाच्या दूर केलं म्हटलं. चला ना आपण त्याची माफी गिफी मागू. काय म्हणते तर ते चलता काय तुम्ही. अहो रश्मी आपण तिथं चाललं तर जाऊ. पण काय म्हणून ते एवढ्या ऐटीत गेले होते ना आता आले म्हणून तोंड उतरून म्हणून आता पडली म्हणून आमची गरज म्हणून तुम्हाला म्हणून
माझी आई माझी बाबा म्हटलं माझ्याशिवाय जेवण नाही करे. माझी आई म्हटलं दिवसभर माझी वाट पाहे का केव्हा रुपेश येते आणि केव्हा मी जेवण करतो म्हणून. आणि आता म्हटलं आता तर विचारच येऊन राहिला मला माझी कशी जिंदगी झाली. हे फक्त तुझ्या यानं झाली व रश्मी. काय हो पूनम, हे काय ऐकून राहिलो मी तुझ्या बाबतीत? काय ऐकून राहिलो? हे काय केलं त्या? काऊन काय ऐकलं तुम्ही माझ्याविषयी? आणि काऊनच आले तुम्ही एकदम? काय झालं आता? आता तर म्हटलं एवढे सगळे कामं करून मी जराशी बसली आणि आल्या तुम्ही काय म्हणून राहिले आता मला? बसू नाही देत का आता जराशी? त्या सगळ्या घरासाठी म्हटलं जेवण बनवलं. सगळ्यासाठी जेवण बनवलं त्या. आणि माझ्या आईसाठी काऊन नाही बनवलं? तुला माहिती आहे ना माझी आई वरण भात खात नाही म्हणून. तिच्यासाठी 2 पोळ्या टाकून द्यायला पाहिजे होत्या आणि एखादी भाजी करायला पाहिजे होती. असं म्हणजे मायनं भडकावलं तुम्हाला आहे ना? असं आणि का व? मी म्हटलं सकाळपासून कामं करून राहिले घरचे तेव्हा तुम्ही नाही आले का व आई? माझी बायको एवढी कामं करून राहिली, तू जराशी करू लागणे तिले. नाही करू लागत तर कमीत कमी घरात तरी राह. तेव्हा तर म्हटलं तुमचं दोन काही उरलं नाही. आणि आता म्हटलं मला बोलायच्या वेळेस कसे आले हो तुम्ही पटकीने बोलायले? काहीसाठी काऊन केलं नाही म्हणून? तुम्हाला माहित आहे ना मला स्वयंपाक करता येत नाही. वरण भात केला तर काही नाही म्हटलं, चुपचाप खाऊन घ्या म्हणा आणि झोपून जा म्हणा. माया नादी काही लागू नका फालतूच म्हटलं. दिवसभरात म्हटलं काम करू राबू म्हटलं. आता मी जराशी येऊन बसली जरासा चैन घ्याले. तुम्हाला म्हटलं चांगलं नाही वाटत. आणि का हो तुम्ही कुठे गेले होते सकाळपासून बाहेर? इकडे चालले तिकडे चालले, मित्रासोबत चालले तिकडे चालले. स्वतः इकडे तिकडे फिरून राहिले आणि मला घरात टाकून दिलं. अरे पण पूनम तिला जडती लागते ना आईले. 2 पोळ्या टाकल्या असत्या तर पुण्य भेटलं असतं ना तुला. ते जेवली असती तर. आणि तसंही म्हटलं सासू सासऱ्याचं केलं तर पुण्यच भेटते ना. 2 पोळ्या टाकून द्यायला पाहिजे होत्या आणि भाजी करून घेतली असती तिनं. तुला नाही जमत तर भाजी. बस लय झालं, एवढं पुण्याने कमवायचं आहे म्हटलं मला. नरकात गेली तरी चालते मी. सकाळी म्हटलं एवढी फिरली त्याच्यासाठी. कुठे गेल्या कुठं नाही म्हटलं. भेव लागून राहिलं होतं आणि आपणही निघून गेले मित्राला भेटाले आणि मला टाकून दिलं घरात एखाद्या मोलकरणी सारखं. सकाळ ते संध्याकाळ काम करून राहिली मॅटासारखी आणि घरात कोणीच नाही म्हटलं. बोला चालला नाही कोणी. कमीत कमी तुम्ही तरी राहिले पाहिजे होतं तर तुम्ही नाही म्हटलं. तुम्ही निघून गेले आणि आता तुम्ही म्हणून राहिले का पुण्य कर. कायचं पुण्य? काही पुण्य गिन्ना नाही आहे म्हटलं. जराशी त्याला शोधायला गेली आणि तिकडून आली म्हटलं तर मार बडबड करून राहिल्या होत्या मला. कायले आली पाहिले आणि काही गरज होती काय? आणि मला पाहायची काही गरज नाही. तू मी काही मुखंड आहे काय? किती बोलल्या म्हटलं एका तोंडाने त्या मला. आता मी तर प्रेमा खातीर गेली होती. जाऊ द्या बा म्हटलं, घरात हुरहुर लागून राहिलं तर कुठं बसल्या कुठं नाही जाऊन तर त्याला आणतो म्हटलं घरी बोलून. तर नाही म्हटलं किती गोष्टी केल्या त्यानं. आणि कुठं बसल्या होत्या आणि कुठं नाही तर म्हटलं शेवटपर्यंत दिसल्या नाही मला. अर्धा गाव शोधून येऊन गेली मी पण मला त्या दिसल्या नाही कुठं जाऊन बसल्या होत्या तर. आणि तुम्ही मला मनाला येऊन राहिले. हे बा म्हटलं चांगल्यानं करून राहिली ना तेवढा स्वयंपाक तर करू द्या. नाही तर म्हटलं मला येतही नाही मी करणारही नाही. उपाशीच ठेवून म्हटलं तुम्हाला. अरे नाही ना पूनम, मी असं म्हणून राहिलो काय? मी असं थोडी ना म्हणून राहिलो तुले. मी असं म्हणून राहिलो बाबासाठी केल्याच होत्या त्या 2 पोळ्या तिच्यासाठी करून घ्यायला पाहिजे होत्या. बरं जाऊ दे. तुला जमतही नाही म्हणा, तुला स्वयंपाक येत नाही. मी बोलतो तिले म्हणून तू याकून नाही होऊन राहिलं असं म्हणून वरण भात खाणं तर म्हणून करून घे म्हणून 2 पोळ्या. सांगून देतो. हो तेच म्हणून राहिली मी. नाही तर मग मला म्हणान तुम्ही करून दे म्हणून. आताच थकून आली म्हटलं मी. नाही तर पूर्ण किचन मधले भांडे म्हटलं फेकफाक करा आणि बसून जाईन. तुम्हीच ठेव जा सगळे भांडे. अरे देवा, आता काय करू मी? याच्यामध्ये आता बेकारच फसून गेलो दोघी सासू सुनाच्या. काय करू आता इथून पळ काढायला लागून. हे गरम झाली त्या माय बहीण. बरं पूनम, मी सांगून देतो ना आईले. जाऊ दे बस तू कर आराम. सकाळपासून काम करून राहिली कर आराम तू. मला म्हणून राहिले तिथं वरण भात खाऊन केला म्हणून. त्याला मी फिकर नाही आहे. मी कायले करू त्याची फिकर? मला काही फिकर नाही म्हटलं त्याची. खाईन तर खाईन वरण भात, नाही तर कालच्यासारखी काळण खिचडी फ्रीजमधून आणि खाईन. काय मी ते खाल्ली का आहे तर मी पाहिली नाही फ्रीजमध्ये ठेवली आहे का नाही आहे तर कालच खाऊन घेतली तर. यायचं किती काही केलं म्हटलं तर यायला नाव नाही आहे. मग कायले करू मी फालतूच यायचं? काही गरजच नाही ना मला करायची. आणि म्हटलं मी त्याचे कपडे नाही धुतले. सारीचे कपडे टाकले म्हटलं धुवून. त्याचे कपडे नाही धुतले. त्याला म्हणा तुमच्या हातानंच धुवा म्हणा ना, तुमच्या हातानंच टाका म्हणा. कायले धुमी तुमचे कपडे? मी गी नाही धुवत आता. सारीचं करून राहिली म्हटलं. सगळे प्रेमा खातीर बोलते तर प्रेमा खातीर करतो मी. यायले म्हटलं त्याच्या सुनीची काही हे नाही आहे. मग कायले करू? नाही करत मी. काहीच नाही करत त्याचं मला आता. काल कशा बोलल्या त्या तुला काही अधिकार नाही म्हणे मला मनाचा म्हणे. मला म्हणन म्हणे माझ्या नवरा म्हणन म्हणे. तर म्हटलं आता करन ना त्या तर त्याची कामं ते स्वतःच करन. मला काही अधिकार त्याला बोलायचाही नाही आहे. त्याची कामं करायचाही नाही आहे. त्याला भूक लागन तर स्वतःच्या हातानं करन आणि खाईन आणि पटलं तर राहील आणि नाही तर नाही राहीन. मला काही नाही करावं लागत म्हटलं. माझ्या नवरा माझ्यासोबत आहे. माझ्या नवऱ्याला तर जराशी जोरानं म्हटलं ना तर माझ्या नवरा तर पळच काढते. राहतच नाही माझ्या नवरा इथं उभं. यायला काय वाटून राहिलं काय? यायच्या तोंडानं चालन का सगळं काही जग चालले. मी नावाची पूनम आहे म्हटलं. पूनम राहिले. चांगल्यानं बसली होती तर 2 मिनिटं म्हटलं बसून येते. हे अंकुशजी फालतू जीव जायसाठी येऊन गेले. माया जीव जायसाठी आले. जाऊ दे आता. यायचा विचार करून काही फायदा नाही आहे. सकाळ बादची म्हटलं थकून गेली मी. आता जरासं लेटपोट करतो ना आराम करतो. मग अजून सकाळी उठा लागन आणि भाऊजीचा डबा गिबा काय बनवा लागते तर बनवा लागन. नाही तर बिचारे 2-3 दिवसापासून तसेच चालले. आजही तर मी उठली गिटली नाही तर मग अजून आफतच होऊन जाईन ना त्याची. आफतवाले त्याला डबा तर द्यास लागन. नाही तर काय म्हणन एका दिवसाचाही डबा दिला नाही म्हणन मला म्हणन.
मी लवकर झोपून जातो आणि सकाळी लवकर उठून मग काम घेऊन करासाठी. म्हटलं एवढ्या दिवसाची गेली मी तिकडे तर देवपूजा नाही केली त्या सासूनं. काय कामाची अशी सासू, त्याला देवधर्मही नाही दिसत, काही दिसत, फक्त चुगल्या करणं दिसते. याच्या त्याच्या 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 कोणाच्या घरासमोर बसणं आणि मार पचर 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 करणं. काय भेटते काय माहिती एवढं पचर पचर करून. जाऊ दे, त्याच्याविषयी काही बोलतच नाही ना मी. फालतूचे अंकुशजी आले आणि माझं डोकं खराब करून गेले. मी मस्त आराम करून घेतो आता. मग सकाळी लवकर उठा लागते. अजून घराचे कामही आहे ना आता. राधिका ती केव्हा येते काय मी. मला सोडून दिलं इथं, फसून टाकलं. आणि राधिका ताई मस्त आराम करून राहिली माहेरी जाऊन. तर चला मग मंडळी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि जर तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जे पण चॅनलवर नवीन असेल ते पण सबस्क्राईब करा. आता राहिली वेळ सगळ्याची नावं घ्यायची, ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. तर चला मग आपल्या माय बहिणीची सगळ्यांची आपण नाव घेऊन घेऊ. मराठी लताताई, प्राचीताई मुळे संभाजीनगर, भारतीताई वाघमारे, चित्रताई जावरकर, दीपिकाताई भवसार, विक्रम पाटील, प्रतीक्षाताई नागराळे, मंगलाताई डहाके अमरावती, रत्नमालाताई तिरुलकर, ज्योतिताई कोचलवार मानेवाडा आकाशनगर नागपूर, सुजाताताई ढेरे, रेखाताई मोहाडीकर वाशी, शुभदाताई गोठणकर, राजश्रीताई बरत, गौरव कीर्तिकार, लताताई चौधरी मुंबई, रश्मिताई दळवी, मनीषाताई फोंडके, वैजयंतीताई माहितकर, सुनंदाताई नागरारे नागपूर, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, पूनमताई खिवाणसरा, प्रतीक खिवाणसरा नाशिक. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.